ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना फक्त पगारावरच भागवलं, पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर स्लॅब टाकले, सगळे सर्व्हिसवाले रिटायर झाले, येडे झाले, येडे येडे होऊन हिंडा त्या गावात सुको करता जसं कर्म तसं फळ. 12 दिवसापूर्वी घटना केली, 40ला 350. 12 दिवस झाले, 40ला 350. 13व्याच्या आत 12व्यालाच 13व्याच्या आत 40ला 300. तसं कर्म तसं फळ आहे. काही काही माणसांनी आयुष्यभर सोमवार एकादश केली नाही, नीट मेले सुद्धा नाही ते. मग आता कालचे काय टाळ मृदुंगाच्या गजरात मेले, काय लावणी मृदुंग मेले नाही. काही माणसं मेली, काही माणसांना देव खाऊन देत नाही, इस्टेट नाही, पण देवच खाऊन देत नाही. जेव्हा बसला चमक निघली, 2 लाख, 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख. काही माणसाच्या घरात सोन्याचा धूर निघल, पण खाता कुठं येते? साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात मरत असत. काही माणसं चालू चालू मेली, काहींना अख्खं गाव कटाळलंय, मरणच. पाहुणे सुद्धा भेटायची बंद झाले, ते उलथानच. पाहुण्याने उलटा फोन केला, काय म्हणले? अजून आहे, अजून आहे, अजून आहे. मरणच. आणि नुसता पडेल खाटाव, नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. सुटका नाही. 17 वाद्य, 17 वाद्यातली ओवी आहे. झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले, आणि भोगे जाणीजे केले कर्म पूर्व जन्मीचे. सुटका नाही. काय माणसं म्हणते नाही. 12 दिवसात 350. याच्यापेक्षा काय? एक वाक्य सांगा. अनेक देश आहेत, अनेक देश आहेत, पण ज्या जगात एक देश असा आहे की त्याच्या नावापुढे माता म्हटलं जातं, तो भारत आहे. देश आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या देशालाच मुळात काय म्हटलं जातं? माता. आमच्याकडे माता किती आहेत ऐका, ऐका नीट. आम्ही ज्याच्यात राहतो ती भारत माता आहे. जिच्यावर झोपतो ती भूमाता आहे. जिचं दूध पितो ती गोमाता आहे. जी वाचतो तो ज्ञानेश्वरी माता आहे. आणि म्हणून आपल्याकडे माताच आहेत. आपण 30ला 32ला 40ला 350 घेणारच. जर अजून 15-20 मिनिटं मिळाले असते ना, 700 झाले असते. कारण आपल्याकडे भारत माता आहे. महाराज, हे महाराष्ट्रातली माती अशी आहे, ज्या मातीनं तुकोबराय गेले ती माती सुद्धा विठ्ठल म्हणत होती, ती माती आहे. ज्या रस्त्यानं तुकाराम महाराज गेले महाराज, ती माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आणि या महाराष्ट्रातलं हे जे रक्त आहे, हे रक्त आहे ना, हे 96 कुळी खानदान रक्त आहे. तुमचे रक्तच 90 पिऊ पिऊ गोठले. तुमचे रक्त असे पिटून उठानं लाचार रक्त झाले तुमचे. तुम्हाला चढानच. आता माया पुढे बसलं का? खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. दिली ठोकून आमच्या, झाले मोकळे. हे 96 कुळी खानदान रक्त आहे. हे रक्त कसं आहे, जरा मुंग्या येतील डोक्याला. ऐका, मोडाल वाकणार नाही.
हे बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे, बुट चाटून जगणार रक्त नाही. हे रक्त कसं आहे ऐका. इको जोरात फुल 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 राजा राजांनी माती तुम्ही कानाला लावा. राजांनी माती तुम्ही कानाला लावा. राजा ती माती तुम्ही कानाला लावा. राजा ती माती सुद्धा तुम्हाला म्हणाल तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. हे रक्त टाळी 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 टाळी. आई साहेब मी माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका राजेंच्या पायावर ठेवली. राजेंचा चेहरा मला उदार दिसला. टाणा टाणा. अरे ज्या दिवशी तुझ्या मुलाचं लग्न आहे त्या दिवशी कोंडाण्यावर लढाई आहे. ऐका आई साहेब, आधी लग्न कोंडाण्याचे मग लग्न रायबाचे. हे रक्त हे रक्त आहे. हे गोवा खाऊन थोबार सडवणारं रक्त नाही. हे 90 पिऊन कोणाच्या लग्नात नाचणारं रक्त नाही. हे कॉलेजला गेल्यावर प्राध्यापकांची टिंगल करणारं रक्त नाही. का हे कॉलेजला गेल्यावर लोकांची संडासात नावं लिहिणारं रक्त नाही. का 100 रुपये घेऊन मतदान करणारं रक्त नाही. हे रक्त कसं आहे. हे रक्त कसं आहे. उद्या सकाळी सुळावर द्यायचं आहे. उद्या सकाळी सुळावर द्यायचं. उद्या सकाळी सुळावर द्यायचं आहे. सायंकाळच्या वेळेस आई साहेब आई भेटायला गेली. आई मुलाला भेटायला गेली. मुलगा गजाच्या जवळ आला आणि गजाच्या मधून दोन्ही हात मुलाला बाहेर काढले आणि दोन्ही हात मुलाला बाहेर काढले महाराज. आणि बाहेर काढलेले हात त्याला आईच्या गालावरून फिरवले. आईच्या डोळ्याची कण ओली दिसली. पोराने सांगितलं आई आई काही उद्या मला सुळावर देणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यात आज पाणी आहे का. अरे बाबा माझ्या डोळ्यात पाणी आहे तुला सुरावर दिला म्हणून नाही. मी एका सुराची आई आहे म्हणून माझ्या डोळ्यात आनंद. पाणी माझ्या डोळ्यात आनंदाचा आहे. ऐक आई ऐक ऐक आई ऐक. उद्या मला सुळावर देतील. उद्या मला सुळावर देतील. माझं धड मुंडकं वेगळं करतील आणि धड वेगळं केल्यानंतर आई तुला सांगतो माझं धड न्यायला ना माझा प्रयत्न न्यायला तू येऊ नको. आई आई माझा प्रयत्न न्यायला तू येऊ नको. बघ माझं प्रयत्न न्यायला माझ्या वडिलांना पाठव गावातल्यांना पाठव. का तू जर माझा प्रयत्न न्यायला आलीच आणि तू जर माझ्या प्रेताजवळ रडली तर एका सुराची आई प्रेताजवळ रडते हे माझ्या प्रेताला सुद्धा सहन होणार नाही. माझ्या प्रेताला हे सहन होणार नाही. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस आणि तिला सुळावर नाव होतं भगत सिंग. ही माती आहे. ही माती आहे. स्वतःच्या खतावणीच्या वह्या डोहामध्ये टाकल्या. रामेश्वर भट्टाने छळ केला. पंबाजीने मारलं. 400 एकर जमीन दान केली. 400 एकर जमीन दान केली. स्वप्न पडलं. बाबाजी चैतन्य आले. डोक्यावर हात ठेवला. माघ शुद्ध दशमी आली. अनुग्रह झाला. वयाच्या 42 वर्ष समाजाने छेड केला पण जगाच्या बापाने विमान पाठवलं. ही माती आहे. ही माती आहे. ही माती आहे. ही
माती कशी आहे? आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं तेव्हा जगाची आई ज्ञानेश्वरी तयार झाली. ही माती कशी आहे? स्वतःच्या मुलाचं मुंडकं आईनं उखळत गाणं गाऊन काढलं. ही माती आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणार आहे. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणार आहे. वयाच्या 51 वर्ष जगणार आहे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती हे रक्त आहे. वयाच्या 51व्या वयाच्या 42व्या वर्षी वैकुंठ गमन झालं. हे रक्त आहे. समाधीला साक्षात देव रडला. हे रक्त आहे. अरे ही बसले ना तुम्ही बसले. ही माती कशी आहे? काळ्या मातीत टाळी टाळी मेरे देश की धरती ताली 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 मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती मेरे देश की धरती शिवाजी महाराज. आणि या मातीतलं पोरग प्रेम कुणावर करतंय? हरि करो अपना करेंगे. हरि करो अपना करेंगे. हरि वतन तेरे लिए हो दिल दिया है जान भी देंगे. हरि वतन दिल दिया है जान भी देंगे. है वतन तेरे लिए. देंगे
दिलं. चला अभंगातला दुसरा मुद्दा संपला. चिंता बिंता करायची नाही. तिसरा मुद्दा, आज गायक वादक गुणेजन मंडपवाले माईक सिटीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नेवाळे साहेबांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यांच्यावर जगद्गुरु तुकोबारायांची कृपा आहे की माघ शुद्ध दशमीचा सप्ताह त्यांच्या अंडर होतो. गायक वादक गुणेजन मंडपवाले माईक सिटीवाले सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला गायक वादक गुणेजन मंडपवाले माईक सिटीवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळ्यांना धन्यवाद. नेवाळे साहेबांच्या कार्याच्या बाबतीत आता सगळेजण डोळ्यानं पाहतात. जी गोष्ट सूर्यप्रकाशाची इतकी सत्य आहे ती माझ्या सारख्यानं काही सांगण्यात मजा नाही. जी सूर्यप्रकाश इतकी सत्यच आहे. फक्त नेवाळे साहेबांच्या कार्याच्या बाबतीत एक वाक्य सांगून देतो. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर त्याचा स्वाभिमान धरून तो माणूस मोठाच केला पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात असेल. एक भांडे घासणारीचा मुलगा तहसीलदार झाला, स्वाभिमान आहे आपला. एक शेतकऱ्याचा मुलगा राजकारणामध्ये मोठा झाला, स्वाभिमान आहे आपल्याला. एक गरीबाचा मुलगा वादक झाला, आपला स्वाभिमान आहे. आणि एक वाक्य आजचं सांगून ठेवतो. आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य नीट आहे का? कुणी कुणालाही फेकावं, कुणी कुणालाही फेकावं, आपण आपल्या माणसांना फेकू नये. कोणत्याही क्षेत्रात माणूस असला ती आपली शान आहे. दोनच मुलं सीमेवर गेली. उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात 2 दिवस पाणी आलं. त्यांना सीमेवर घेणारी मुलं मोठी नाहीत, त्यांना पाठवणारे आईवडील मोठे आहेत. आणि सीमेवर कधी श्रीमंताचे जात नाहीत. महाराष्ट्रातल्या एखाद्या कीर्तनकाराचं पोरग मला मिलिटरी दाखवा, मैं सगट आपलं काय झाकून ठेवायचं आहे का? नाही. प्राध्यापकच आहे का? नाही. का? मग कोणाचे आहेत? सातारा, सांगली, कराड, पुसेसावळी, पारनेर, पाथर्डी, आता गेला गडी तो गली मलकापूरचा. ज्या घरांमध्ये परिस्थिती नाजूक आहे तीच मुलं सीमेवर आहेत. आपले नाही, आपले डीजे पुढे आहेत. आपले मेले पण गाण्यामुळं. बाई वाड्यावाली, बाई आदळी मिळालं, बाई वाड्या मिळालं. आपले आहेत, आपले शूर आहेत. पण परदिवशी इंग्लिशचा पेपर होता ना, वर्षभर अभ्यास नाही करायचा आम्ही. नाही, आम्ही फक्त वर्षभर 1 साइड भांग पाडायचा. 45 डिग्री तापमानाला जीन पॅन्ट घालतात माणसं. म्हणजे प्राणी कटिबंधातले कोणते आहेत. इथं एवढं मोकळत होतं रे तरी गरम होतंय. हा गडी हिंडवतो कसा? सुधारली माणसं, सुधारली. धोतर गेलं आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली. हळूहळू लोक मोकळी होत आली. काय नाही राहिलं महाराज. ईदवर तर आलाय आता. ईदभर वर सरकला म्हणजे आला महात्मा. ईदवर वर सर महात्मा आला बा, भोंगळा महात्मा. काय नाही, फक्त चपातीला पोळी म्हणती. मग पोळीला काय पोळा म्हणती काय? बावळ्याचा बाजार नाही. मी थिलाय भाजीच म्हणती, वांग्यालाय भाजीच म्हणती, मग बोफड्याला काय दोडका म्हणती. सुधारली लोक. उभ्याने जेवणे, चपला घालून चपात्या करणे, पुरीनी पोरांचे कपडे घालणे, गाडीनी बायका देखणं करणे, हायवेला जेवणे. जेवायला हायवेला. बायको कशी पाहिजे रे? स्मार्ट पीस पाहिजे मला, स्मार्ट. बायको देखणी करतो आणि गडे जास्त खातो. आणि तो गडी त्याला असा वाढीतो. त्याचा शिमूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. काय ईडी आवला नाही. मागून आखी चड्डी फाटेल, पुढच्या लावून तो फडवून टाकेन, फडवून टाकेन. मग ही कोण शिवीन? अय आमचे सीमेवर नाही मेले. कोणत्याही क्षेत्रात आपला माणूस. एक नेवाळे साहेबांसारखा एक राजकारणात माणूस आहे, आमदार साहेबांसारखा माणूस आहे. ही माणसं क्षेत्र कोणतेही असू द्या पण आपला स्वाभिमान आहे ना, तो आपला स्वाभिमान आहे. जाऊ दे आता.